हे कलरफुल टी शर्ट्स आहे संजू पाटील आपल्या शुभहस्ते प्रदान करत आहे, जे आम्हाला स्पॉन्सर झालेले जिशान एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर नितेश अनंता पाटील यांच्याकडून. पाहू शकता आपण हे कलरफुल टी शर्ट. त्यानंतर बंटी चौधरी यांना विनंती करते आपल्या शुभहस्ते हा टॉवर फॅन जो आम्हाला स्पॉन्सर झालेला गुलाबताई प्रकाश पाटील माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दापोडे यांच्याकडून आम्हाला हा स्पॉन्सर झाला होता. आणि मित्रांनो हा होता सामनावीर SP प्रतिष्ठान या संघाचा अभिषेक. सो वेलकम युवा सेना युवा अधिकारी विकासजी पाटील, आपलं सहर्ष स्वागत दापोडे प्रीमियर लीग 2020 मध्ये. क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं आहे. TA पाटील अँड कंपनी या संघाचे मालक आहेत, ते म्हणजे कुंदन पाटील साहेब. आणि संघाचे संघनायक देवानंद पाटील त्याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अतिशय महत्त्वाचा सामना आहे दोन्ही संघांसाठी. आनंद एंटरप्राइजेस या संघाचे ओनर मालक आनंद पाटील आहेत. या दोन संघांमध्ये फाईट प्रेक्षकांना बघायला मिळेल. हे पाहू शकता आपण अतिशय आकर्षक आणि मनमोहक असे हे मैदान. हे कटआउट्स आपण पाहू शकता, होर्डिंग्स. हे शुभेच्छा देणारे कटआउट. हे प्रणेते शिल्पकार या स्पर्धेचे DPL 2020 चे कुंदन पाटील साहेब. खऱ्या अर्थाने मित्रांनो भिवंडी तालुक्यामध्ये 40+ क्रिकेटला जर कोणी सुरुवात केली असेल तर ते कुंदन पाटील साहेबांनीच. बरोबर 2008 ला त्यांच्याच वतीने 40+ चे सामने भरवण्यात आले. आणि आज आपण पाहतोय संपूर्ण मुंबईमध्ये, मग कल्याण, डोंबिवली, ठाणे, वसई, पालघर, डहाणू अशा विभागामध्ये 40+ च्या मोठ्या संख्येने हे स्पर्धा होताना आपण पाहतोय. दापोडे गौरव म्हणून ही स्पर्धा ओळखली जाते. दापोडे गावची आन बान शान. अर्थातच दापोडे प्रीमियर लीग 2020 एक गाव एक मंडल वीर तानाजी क्रीडा मंडळ. बरोबर 1965 या सालाला या मंडळाची स्थापना झाली. आणि आज आपण पाहतोय बरोबर 55 वर्ष पूर्ण झालेले आहेत. कुठलाही गावामध्ये खेळ असो तुम्हाला एकच नाव गावामध्ये बघायला मिळेल, तो म्हणजे वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे. पहिले षटक बघूया. सामन्याला सुरुवात होते. न्यू मॅच, फ्रेश मॅच, ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे. स्ट्राईकला असेल फलंदाज राजू पाटील, नॉन स्ट्राईकला हेमंत भोईर. तर पहिलं मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्लेचे षटक घेऊन येते कुंदन पाटील. लेट्स प्ले. इनसाइड आउटचा फटका हवेमध्ये बघूया. क्षेत्ररक्षक झेपावतोय. एका हाताने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला होता बॅकअप करताना संजय याला आपण पाहतोय. तोपर्यंत राजू सहजगत्या 2 धावा पूर्ण करतोय. 2 धावसंख्येनिशी धावसंख्येचा शुभारंभ केलेला आहे. बिनबाद 2 अशी सुरुवात आहे आनंद एंटरप्राइजेसच्या संघाची. गुलाबी थंडीची चाहूल आणि दिवाळीचं पर्व आणि संपूर्ण दापोडे गावामध्ये जल्लोष. DPL दापोडे प्रीमियर लीग. जबरदस्त फटका, गॅप शॉट सिलेक्शन, मात्र तितकंच जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळते प्रफुल्ल द्वारा. बॅकअप करताना पुन्हा एकदा संजय याला आपण पाहतोय आणि त्यावर 2 धावा पूर्ण
करतोय पुन्हा एकदा राजू. धावसंख्या धावपलकर बिनबाद 4, नन फॉर 4, बिना कोई विकेट खोए 4 रन. कुंदन पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. आज मात्र कसून सराव केलेला आहे टी ए पाटील अँड कंपनी या संघाने. चेंडू हवेमध्ये बघूया, क्षेत्ररक्षक झेपावतोय. गणेश क्षेत्ररक्षक होता. लॉंग ऑन सीमारेषेवर धावबाची संधी आहे आणि मैदान सोडावं लागेल. हेमंत भोईर याची खेळी संपुष्टात. भोपळाही न फोडता खेळी संपुष्टात आलेली आहे ती हेमंत भोईरेची. जबरदस्त क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता आत्मघातकी आणि पहिलं यश धावचीतच्या रूपाने मिळते टी ए पाटील अँड कंपनी या संघाला. धावसंख्या धावपलकर 5. खरोखरच फोन कॉल्स आम्हाला येत आहेत ठाणे जिल्ह्यामधून. कित्येक जणांचं असं म्हणणं आहे की दर्जेदार A1 दर्जाचे हे आयोजन करण्यात आलेले आहे. कुंदन पाटील साहेब, वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे यांच्या वतीनं खूपच प्रशंसा केली जाते या स्पर्धेची. काहीतरी वेगळं प्रति वर्षाप्रमाणे करण्याचा प्रयत्न आणि ती एक यशस्वी स्पर्धा बघायला मिळते. मानिक येते क्रमांक 3 वर खेळण्यासाठी खेळपट्टीवर. कुंदन पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू अतिशय चांगला होता. ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता आणि मात्र अगदी फ्लिकचा अंदाजाने फटका खेळला होता राजू आणि त्यावर 1 धाव पूर्ण करते. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना धावपलकावर 6 धावा. चांगली गोलंदाजी बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये बघायला मिळते. अचूक टप्पा, लेंथ, लाईन आणि योग्य दिशा ही एक चांगल्या गोलंदाजीची लक्षण आहेत क्रिकेटमध्ये आणि या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून. चेंडू हवेमध्ये बघूया, क्षेत्ररक्षक 3 झेपावले होते मात्र तिघांच्या मध्ये चेंडू हा पडला आणि कुठल्याही क्षेत्ररक्षकाने झेल घेण्याचा प्रयत्न केला नव्हता. सेफ लँड झाला. धावा मिळतील या चेंडूवर. फक्त 1 धाव मिळाली आहे. धावसंख्या वाढते धावपलकावर 7. शेवटचा चेंडू आहे पहिल्या षटकातील. चांगली गोलंदाजी, कंट्रोल गोलंदाजी बघायला मिळते कुंदन पाटील द्वारा. राजू पाटील सारख्या फलंदाजाला कुठल्या प्रकारची मुभा दिलेली नाही मोठा फटका खेळण्यासाठी. कुंदन राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढे येऊन स्टेप आउट खेळलेलं आहे. संजय याने तर खूपच इम्प्रेस केलेलं आहे. काल देखील जबरदस्त क्षेत्ररक्षण, आज देखील चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. 38 सर्कलमध्ये चांगले क्षेत्ररक्षण मिळेल. फक्त 1 धाव राजू याला. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धाव पलकावर धावा आहेत 1 बाद 8. यानंतर जो सामना होणार आहे तो महादेवी ट्रान्सपोर्ट्स आणि हॅरीप्रीत टायगर. सज्ज राहायचं आपण. बघूया हॅरीप्रीत टायगर या संघामध्ये 11 वाघ मैदानाच्या आतमध्ये उतरणार आहेत तर त्यांना फाईट देण्यासाठी महादेवी ट्रान्सपोर्ट संघ देखील सज्ज झालेला आहे. मात्र उशिराने जे प्रेक्षक ह्या मैदानामध्ये उपस्थित झाले असतील त्यांच्या माहितीसाठी आजच्या दिवसातील स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि दुसरी लढत आहे ती म्हणजे टी ए पाटील अँड कंपनी आणि आनंद एंटरप्राइजेस या 2 संघांमध्ये ही लढत. संघाचा संघनायक देवानंद पाटील येते दुसरे षटक घेऊन आणि
सामना करण्यासाठी सज्ज होईल. राजू पाटील एकंदरीत 5 चेंडूंचा सामना केलेला आहे, 7 धावांवर खेळतोय. हेमंत बाद झाला 0वर. माणिक पाटील खेळतोय 1 धावेवर. कुंदन पाटील याने पहिले षटक हाताळलं. धावा खर्च केल्या फक्त 8. सर्वच संघांनी कसून सराव केलेला आहे आणि हा मानाचा करंडक पटकावण्यासाठी मात्र सर्व संघांनी जबरदस्त कंबर कसलेली आहे. मात्र बघूया अजूनही हॉट फेवरेट नेमका कोणता संघ या चषकावर नाव कोरेल याचे चित्र स्पष्ट झालेलं नाही. कुठलाही संघ बाजी मारू शकतो. सर्व संघांना समान संधी आहे. देवानंद पाटील चेंडू मात्र हवेमध्ये. बघूया क्षेत्ररक्षक देवानंद पाटील झेपावतोय. अप्रतिम झेल टिपतोय कॉटन बोल्ट आणि अजून एक धक्का लागतोय आनंद एंटरप्राइजेस संघाला. दुसरा फलंदाज बॅक टू द पवेलियन राजू पाटील याच्या रूपामध्ये. दोघांमध्ये टक्कर झाली होती मात्र जी संतुलन होतं ते बिघडू दिलेले नाही. देवानंद याने अप्रतिम झेल टिपलेला आहे. राजू पाटील बाद होण्यापूर्वी 6 चेंडूंचा सामना केला. 7 या धावसंख्येवर बाद झालेला आहे. संघाची जी धावसंख्या आहे ती 8. नवीन फलंदाज संदेश मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वर खेळण्यासाठी दाखल होते. मात्र स्ट्राईकला असणार आहे फलंदाज माणिक. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करताना आता मात्र पाहते स्वतः कर्णधार देवानंद पाटील. चेंडू हवेमध्ये. बघूया क्षेत्ररक्षक कुंदन पाटील झेपावला होता मात्र चेंडू त्याला बीट करून जाईल. वाडिश लॉंगॉन सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. प्रयत्न चांगला होता मात्र प्रयत्न थोडासा अपुरा पडला आणि चेंडू एका टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर गेला. 4 धावांसाठी धावसंख्या धावफलकावर वाढते 12. संदेश साठी सुवर्ण संधी. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये दुर्वा पाटील यांच्याकडून. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाल्याने तेज तर्रार चेंडू निघून जाते. यष्टीरक्षक चरण मला तर यष्टीरक्षक आहे त्याच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला होता. डॉट बॉल. फाईन डिलिव्हरी. आज मात्र टी.ए. पाटील अँड कंपनी या संघ आगल्या वेगळ्या रणनीती निशी मैदानाच्या आतमध्ये उतरलेल्या आहे. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आनंद एंटरप्राइजेसचा संघ. देवानंद अतिशय चांगली गोलंदाजी. धार धार तिखट गोलंदाजी. भेदक मारा बघायला मिळते देवानंद याचा. अजून एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. नियंत्रित गोलंदाजी बघायला मिळते. पहिल्या चेंडूवर विकेट. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि तिसरा आणि चौथा चेंडू हा निर्धाव चेंडू टाकलेला आहे देवानंद पाटील याने. वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट देवानंद पाटील. पुढे येऊन स्टेप आउट खेळलेला आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फरार षटकार.
लाईन लवकर ओळखली, रीड केली आणि चेंडूला फेकून दिला. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जाणारा उत्तुंग षटकार बघायला मिळते. गगनभेदी षटकार माणिक पाटील याच्या बॅटमधून. धावसंख्या वाढते धावपलकर 18. देवानंद पुढे येऊन स्टेप आउट खेळलेलं आहे. बघूया चेंडू मात्र डायरेक्ट हिट झाला होता, स्टंपवर आदळला होता. सुदैवी पाहतो आपण गोलंदाजाचा त्याला हात लागला नव्हता. आणि अशा प्रकारे अजून एक फलंदाज बाद होते. संदेश याची खेळी संपुष्टात आलेली आहे. धावसंख्या धावपलकावर 20. 3 गड्यांच्या मोबदल्यात. हा सामना टी.ए. पाटील अँड कंपनी संघासाठी खरोखरच महत्वाचा सामना आहे. करो या मरो जी ही लढत, हा सामना या संघासाठी. आदित्य येते मैदानाच्या आतमध्ये. आज मात्र जखमी वाघाप्रमाणे खेळावं लागेल. या स्पर्धेमध्ये आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर टी.ए. पाटील अँड कंपनी या संघाला. ह्या उलट आनंद एंटरप्राइजेस या संघाला देखील हा सामना खूप महत्वाचा आहे. मोहित येते तिसऱ्या षटकासाठी. मोहित त्याची एक आगली वेगळी शैली आहे गोलंदाजीची. गोलंदाज अतिशय चांगला गोलंदाज आहे. युवा, यंग, टॅलेंटेड गोलंदाज आहे. आता मात्र आदित्य नवीन फलंदाज क्रमांक 5 वर खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. आणि माणिक हा एक चांगली फलंदाजी करते, डाव सावरण्याचा प्रयत्न करते. तब्बल 1 षटकार 1 चौकाराचा समावेश आहे. वैयक्तिक 13 या धावांवर खेळते. आदित्यसाठी हा चेंडू होता. अतिशय चांगली गोलंदाजी, जबरदस्त. कुठल्याही प्रकारला फलंदाजाला मुभा दिलेली नाही. चांगली गोलंदाजी, ॲक्युरेट बॉलिंग बघायला मिळते ती गोलंदाज मोहित याची. विकास पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी आदित्यसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. मोहित, आपण जर विकेटची हॅट्रिक पूर्ण केली तर जय पाटील यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइस दिलं जाईल, रोख रक्कम दिली जाईल. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही, मात्र डावी एष्टी सोडून जातोय आणि पंच उमेश केने यांचा इशारा ते व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या आलूच पुढे सरकताना धावपलकावर 21. मोहित, अगदी मोहित शर्माचा अंदाज आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. चेंडूला शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचं हवं तसं संपर्क झालं नव्हतं. दुसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न आणि धावबादच्या रूपाने माणिक याची खेळी संपुष्टात आलेली आहे. अजून एक धक्का आनंद एंटरप्राइजेस संघाला. धावसंख्या धावपलकावर 22.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. आदेश आदेश बघूया. सामन्याचे पंच उमेश केने आणि पंच निरंजन सावंत. स्क्वेअर लेगचे पंच आणि तिसरे पंच आहेत आमचे सुभाष पाटील. मोहित राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू अतिशय वेगवान चेंडू होता, फक्त डिफेन्स केलेला आहे. एक धाव पूर्ण करतायत तिथे फलंदाज आदेश. विकास पाटील यांच्याकडून आदेश याला सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. मोहित आता मात्र अँगल चेंज करतोय. राऊंड द विकेटने जाणार आहे फलंदाज डावखुरा फलंदाज आदित्यसाठी. सोडून दिलेल्या कुठल्या प्रकारचा खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि पंचांचा इशारा येतो नो बॉल. एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या वाढते धावफलकावर 24. यानंतरचा चेंडू असेल फ्री हिट. बघूया आता मात्र संधी आहे मुक्त संचार करण्याची हवेमध्ये. ती फलंदाज आदित्यला. फलंदाज फक्त धावचीत बाद होऊ शकते. मोहित चेंडू हवेमध्ये मात्र फ्री हिट आहे. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न ठरू शकते. आणि मला तर वाटते बघूया सुखरूप. मला तर वाटते बघूया सुखरूप क्रीज मध्ये फलंदाज. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या धावफलकावर 26. सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक दापोडे नामदेवजी पाटील आपले देखील सहर्ष स्वागत. दापोडे प्रीमियर लीग 2020 मध्ये. मोहित आमच्यापासून दूर जाताना चेंडू मात्र वेगवान चेंडू टाकण्याच्या नादामध्ये हा दिशाहीन चेंडू आहे. डावी एष्टी सोडून जातोय. पंच उमेश केन यांचा इशारा येते व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या वाढते 27. मोहित सोडून दिलेल्या पंचांचा नो बॉलचा इशारा येते. खराब गोलंदाजी, दिशाहीन गोलंदाजी बघायला मिळते. सुरुवातीचे 2 चेंडू आपण जर विचार केले चांगले चेंडू टाकले, त्यानंतर मात्र भरकटलेली गोलंदाजी बघायला मिळते. आता मात्र हा नो बॉल आहे. एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या वाढते धावफलकावर 28. यानंतरचा चेंडू असेल फ्री हिट. आदित्य आणि आदेश ही जोडी खेळपट्टीवर. बघूया इनसाइड आउटचा फटका केलेला आहे क्षेत्ररक्षक संजय. चप्पल क्षेत्ररक्षक. एक धाव पूर्ण करतो आदित्य.
आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावर धावा आहेत 29. कुंदन पाटील याने पहिलं षटक अतिशय भेदक गोलंदाजी केली. धावा दिल्या फक्त पॉवर प्लेच्या षटकामध्ये 8. त्यानंतर देवानंद संघाच्या संघनायकाने दुसरं षटक हाताळलं. या षटकामध्ये धावा खर्च केल्या 12. एक गडी बाद केला. त्यानंतर मोहित याने तिसरं षटक हाताळलेलं आहे. धावा खर्च केलेल्या आहेत 9. एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावा आहेत धावफलकावर 29. अजूनही शेवटची 2 षटके आहेत. बघूया कोण येतोय चौथा गोलंदाज बघायचंय. ड्रिंक्स इंटरवल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रॅटेजिक टाइम आउट. यानंतर जो सामना होणार आहे महादेवी ट्रान्सपोर्ट्स वर्सेस हॅरीप्रीत टायगर. दोन्ही संघ कर्णधाराने सज्ज राहायचा आहे. DPL दापोडे गौरव, दापोडे प्रीमियर लीग 2020 चे हे भव्य दिवस आयोजन. देखणं आयोजन पाहतोय आपण. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत सभापती बांधकाम व आरोग्य समिती ठाणे जिल्हा परिषद कुंदन पाटील साहेब, वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे, ग्रामस्थ मंडळ ग्रामपंचायत कमिटी दापोडेच्या वतीनं हा बिग शो. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न अतिशय चांगला चेंडू होता. साफ चकित केलेला फलंदाजाला. कहीं पे निगाह और कहीं पे निशाना. अंधेरे में तीर चलाने की कोशिश. डॉट बॉल. फाइन डिलिव्हरी सचिन पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करेल आदित्य. आदित्याला मात्र पूर्णपणे बांधून ठेवलेलं आहे. आतापर्यंत आदित्यने 6 चेंडूंचा सामना केलेला आहे. खेळतोय 4 धावांवर. हा दिशाहीन चेंडू. पंचांचा इशारा ते व्हाईट बॉल. डावी एष्टी सोडून जाणारा हा चेंडू होता. एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या वाढते धावफलकावर 30. आतापर्यंत 5 अतिरिक्त धावा या पाहतोय आपण. टी ए पाटील या संघाने या धावा खर्च केल्या. चेंडू मात्र जाईल सीमारेषेच्या बाहेर. बिग वे बिग हिट 6 रन्स. फुलटा चेंडू होता. मेजवानी होती फलंदाजासाठी आणि भिरकावून दिला. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा नेत्रदीपक षटकार आदित्य याच्या बॅट मधून निघालेला आहे. धावसंख्या धावफलकावर 30. 36 धावा आहेत. आदित्य तब्बल 10 धावांवर खेळतोय. वीर तानाजी क्रीडानगरी दापोडे ची आउटफील्ड आहे. अतिशय फास्ट आहे, जलद आहे. चेंडू पडल्यानंतर लगेच सीमारेषेच्या बाहेर जाताना आपण पाहतोय. अतिशय सुंदर मैदान आहे. विशाखापट्टणम धर्मशाला या मैदानाची आठवण करून देणारे हे मैदान. भिवंडी तालुक्यातील एक सर्वोत्कृष्ट मैदानापैकी आहे मैदान. वीर तानाजी क्रीडानगरी दापोडे सर्वात उंचावरचे मैदान आहे. प्रत्येकाला हवं हवंसं वाटणारे हे मैदान.
पुन्हा एकदा सचिन सज्ज होते. सचिन याने आतापर्यंत 2 चेंडू टाकलेले आहेत, 7 धावा खर्च केलेले आहेत. राऊंड विकेटने मारा करणार आहे. अतिशय वेगवान चेंडू, जागतिकरावचा इशारा देणारा चेंडू होता. चांगली गोलंदाजी, आता मात्र कमबॅक करते षटकार खाल्ल्यानंतर गोलंदाज सचिन. धावसंख्या कायम आहे धावफलकावर 36. 34 षटक हे प्रगतीपथावर. अजून एक धमाका बघूया. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धमाकेदार बॅटिंग बघायला मिळते आदित्य. त्या चांगल्या टच मध्ये आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि परफेक्ट टायमिंग बघायला मिळालं आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गायब झाला. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या वाढते धावफलकावर 42. चौतीस षटक हे प्रगतीपथावर आणि 42 धावा. एकंदरीत गडी बाद झालेले 4. सचिन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. आता मात्र फलंदाजाचा वीक झोन ओळखून चेंडू टाकला होता. कमकुवत दुवा. धावसंख्या धावफलकावर कायम आहे ती 42. पुन्हा एकदा सचिन. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येते. अजून एक अवांतर धाव मिळते. दिवाळी सुरू झालेली आहे आणि बोनसच्या रूपाने धावा बाळ केल्या जातात टी ए पाटील अँड कंपनी या संघाकडून आनंद एंटरप्राइजेस संघाला. धावसंख्या वाढते धावफलकावर 43. चेंडू अगदी फलंदाच्या बुंध्यामध्ये टाकला होता. खराब क्षेत्ररक्षण प्रफुल्लद्वारा. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा पूर्ण करतोय आदित्य. खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा घेतलेला आहे आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावर धावा आहेत 45. अजूनही शेवटचं षटक शिल्लक आहे. बघूया शेवटचं षटक कोण घेऊन येतोय ते. आदित्य मात्र चांगली फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. 18 धावांवर खेळतोय. 2 षटकारांचा समावेश आणि साथ देते त्याला आदेश. 1 या धावसंख्येवर खेळतोय. मोहित याला कंटिन्यू ठेवलेलं आहे. पहिल्या डावातील हे शेवटचं आणि अंतिम षटक आहे. ₹2000 पारितोषिक आहे. विकेटची हॅट्रिक जर मोहित याने पूर्ण केली तर जय पाटील याच्याकडून. आतापर्यंत विकेटची हॅट्रिक मला वाटतं कुठल्याही गोलंदाजाने केलेली नाही. आणि बघूया आजच्या दिवसामध्ये तो कारनामा बघायला मिळतोय की नाही बघायचा आहे. शॉर्ट थर्ड मॅनला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक राजन चेंडूला अडवते. मिळेल ती फक्त 1 धाव.
धावसंख्या पुढे सरकताना 46. मोहित त्याला सुवर्ण संधी आहे. विकेटची हॅट्रिक जर पूर्ण केली तर तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक जय पाटील याच्याकडून. मोहित अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, जबरदस्त चेंडू होता आणि साप बीट होते तिथे फलंदाज आदित्य. धावसंख्या कायम आहे, स्थिर आहे धावपलकावर. अतिशय चांगला चेंडू होता, जबरदस्त चेंडू, ब्लॉक होल मध्ये चेंडूची हाताळणी केली होती. मिळेल फक्त एक धाव आदित्यला. धावसंख्या पुढे सरकताना धावपलकावर 47. अतिरिक्त खांद्याचा जोर बघायला मिळते तो गोलंदाज मोहित याच्या गोलंदाजीमध्ये. मसल गोलंदाज आहे मोहित, आंद्रे रसेल प्रमाणे. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू बघूया हवेमध्ये, मात्र चेंडू वन बॉन सीमारेषेच्या बाहेर, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या पाहतो आपण अर्धशतक धावपलकावर. आनंद एंटरप्राइजेस पाहतोय 51 धावा. टाळ्यांचा आवाज आपण ऐकतायत खेळाडू कक्षामध्ये. चेंडू मात्र भिरकावून दिला. व्हॉट अ शॉट. चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी हा गगनभेदी षटकार आदेशाच्या बॅटमधून. धावसंख्या वेगाने भरारी घेते धावपलकावर 57. आखूड टप्प्याचा चेंडू होता. लगेच चेंडूची लाईन रीड केली, ओळखली आणि चेंडूला फेकून दिला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. विकासजी पाटील यांच्याकडून जे 200 रुपयाचं पारितोषिक होतं ते मात्र इथे प्राप्त केलेलं आहे, पटकावलेलं आहे आदेशाने. हा शेवटचा चेंडू पहिल्या डावातील. धावसंख्या 57. चेंडू अतिशय वेगवान चेंडू खाली राहिला, पूर्णपणे चकित झाला आदेश आणि अशा प्रकारे 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. 57 धावा धावपलकावर आनंद एंटरप्राइजेसच्या संघाने कुठून काढलेले आहेत आणि 58 धावांचं लक्ष्य टी ए पाटील अँड कंपनी या संघाला सामना जिंकण्यासाठी. तत्पूर्वी नाणेफेक करण्यासाठी महादेवी ट्रान्सपोर्ट संघाचे संघनायक आणि हॅरीपिरी टायगर या संघाचा संघनायक या आपण नाणेफेक करण्यासाठी. नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते या 2 संघांमध्ये नाणेफेक केली जाणार आहे. महादेवी ट्रान्सपोर्ट या संघाचे कर्णधार आहेत विष्णू पाटील, तर हॅरीप्रीत टायगर या संघाचे कॅप्टन. आपण या लवकरात लवकर. चिंतामण पाटील हे हॅरीप्रीत टायगर या संघाचे कॅप्टन आहेत.
कॅप्टन छापा मी बोलतो चिंतामण पाटील हे कॉलिंग करणार आहेत. छापा असं म्हणणं आहे आणि काटा येतोय. मान्यवरांना मी विनंती करते पुन्हा एकदा आपण व्यासपीठाची शोभा वाढवायचे. आपलं खूप खूप आभार. विष्णू पाटील, आपण महत्वाच्या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकलेली आहे. काय निर्णय? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल हॅरीप्रीट टायगर या संघाला? समोरील टीम बघितली तर पॉवरफुल आहे. बॅटिंग लाईन पण एकदम व्यवस्थित आहे. कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. मग कोण तुमचे ट्रम्प कार्ड गोलंदाज असतील कमी धावांवर रोखण्यासाठी? असं काही नाही, सगळे प्लेयर इम्पॉर्टंट आहेत. टीम युनिट ही सर्वात महत्त्वाची आहे. जो गोलंदाज असेल त्यांनी चांगला परफॉर्मन्स केल्यानंतरच कमीत कमी धावात रोखण्याचा यश येणार आहे. मग संघामध्ये काही परिवर्तन बघायला मिळेल? नाही, डिसिजन विल बी मेड. ऑल द बेस्ट. तुमच्या संघाला खूप खूप शुभेच्छा. चिंतामण पाटील, तुमच्यासाठी टॉस ही महत्त्वाची होती कारण तुम्ही नाणेफेक हरलेलात. तुम्हाला सुरुवातीला फलंदाजी करायची. नाणेफेक जिंकून सुद्धा फलंदाजीच घेणार होतो आणि समोरची टीम आहे ना त्यांची गोलंदाजी एक सुंदर आहे, तर आम्ही त्यांना 60-65 धावांचा टार्गेट देऊ. कोण तुमचे असे फलंदाज असतील खास फलंदाज ज्यांच्याकडून खूप अपेक्षा असतील 60+ धावा पूर्ण करण्यासाठी? ब्लॅक डायमंड म्हणून ओळखला जाणारा राजन पाटील, तसं राजेश पाटील आहे, धीरज पाटील आहे, सत्यवान पाटील आहे, ऑलराऊंडर. निश्चितच राजन पाटील याला कुठे ना कुठेतरी फॉर्ममध्ये यावंच लागेल. हा सामना तुमच्यासाठी तर खूपच महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकण्यासाठी राजन पाटील याचा फॉर्ममध्ये येणे खूप महत्त्वाचं आहे. मग काही गेम प्लॅन तुमच्या संघाने आखलेला आहे? पहिला सामना आम्ही गमावला आहे, तसं राजन पाटील हा 0वर बाद झाल्यानंतर आमची टीम जरा बॅकफुटला आलेली, पण राजन पाटील परफॉर्मन्स दाखवतील अशा आम्हाला आशा आहे. मग आम्ही अपेक्षा करू प्रेक्षकांना एक चांगली टफ इन्काउंटर टफ फाईट मॅच बघायला मिळेल. नक्कीच. ऑल द बेस्ट. तुझ्या संघाला खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, यानंतरच्या सामन्याची नाणेफेक झालेली आहे. महादेवी ट्रान्सपोर्ट संघाचे संघनायक विष्णू पाटील यांनी नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हॅरीप्रीट टायगर या संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलेले आहे. स्वर्गीय विकास केसीनाथ पाटील जो स्टँड आहे तिथे महादेवी ट्रान्सपोर्ट जे खेळाडू आहेत तिथे आपण येऊन थांबायचंय. तत्पूर्वी आपण व्यासपीठावर जाऊया. आज आमच्या या स्पर्धेला खास सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित पाहतोय वीर तानाजी दापोडे संघाचे खंदे समर्थक आहेत, ते म्हणजे रमेश पाटील साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती असेल. बंटी चौधरी आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान सत्कार करायचा आहे. त्यानंतर गावदेवी ओवली 40+ या संघाचे एक उत्कृष्ट ऑलराऊंडर आहेत अंकुश पाटील यांचा देखील शुभ सन्मान केला जाणार आहे. त्यानंतर जिशांत एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर नितेश अनंत पाटील ज्याने आम्हाला कलरफुल टी-शर्ट्स
सामनावीर पुरस्कारासाठी स्पॉन्सर केलेलं आहे. खास त्यांचं स्वागत सन्मान आणि सत्कार केला जाईल बंटी चौधरी यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद. बॅक टू द क्रिकेट. 58 धावांचं लक्ष्य आणि लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी टी ए पाटील अँड कंपनी या संघाची सलामीची जी जोडी आहे ती खेळपट्टीवर. स्ट्राईकला देवानंद पाटील, नॉन स्ट्राईक एंडला कुंदन पाटील आणि पहिल्या षटकासाठी पॉवर प्लेचे षटक P1 षटक घेऊन येते राजू पाटील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. अतिशय चांगला चेंडू होता. फलंदाजाला पूर्णपणे चकित केलेलं आहे. पाहतो आपण जे दोन क्षेत्ररक्षक मिडविकेट सीमारेषेवर क्षेत्ररक्षक आहे चेतन याला पाहतोय. लॉंग ऑन सीमारेषेवर भावेश याला पाहतोय. बाकी सर्व क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या घेऱ्यामध्ये. चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू येते डीप मिडॉनला, भावेश झेपावला. चांगली क्षेत्ररक्षण, अंडर आर्म थ्रो केला होता. एक धाव पूर्ण करते देवानंद. खातं कोलते वैयक्तिक धावसंख्येचा शुभारंभ केलेला आहे. बिनबाद एक अशी सुरुवात आहे टी ए पाटील अँड कंपनी या संघाची. राजू 10-12 पावलांचा रनअप. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क झालेला नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. धाव फलकावर फक्त एक धाव. 3 चेंडू टाकलेले आहेत. एक धाव फक्त खर्च केलेली आहे. चांगली गोलंदाजी. इनसाइड आउटचा फटका बघूया. अतिशय चांगला फटका, मात्र तितकंच जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळते. मिळेल ती फक्त एक धाव. कुंदन याला खातं खोलते. कुंदन धावसंख्या आलूच पुढे सरकताना धावफलकावर 2 धावा. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक भावेश, लॉंग ऑन सीमारेषेवर चप्पल क्षेत्ररक्षक. फक्त एकच धाव पूर्ण केलेली आहे ती देवानंद यांनी. जबरदस्त क्षेत्ररक्षण. धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण 3 धावा. बिनबाद 3. चांगली गोलंदाजी. 5 चेंडू टाकलेले आहेत. 3 धावा खर्च केलेले आहेत ते गोलंदाज राजू याने. अतिशय चांगला चेंडू होता. बघूया आता मात्र थोडस गचाल क्षेत्ररक्षण. चांगला एफर्ट्स होता निलेश याचा. मात्र चेंडू जाईल लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. सुरुवातीला आदेश मिडॉपला होता, त्याच्या हातामधून चेंडू निसटला. निलेश याने बॅकअप केला, कोसळला, मात्र त्याला चेंडू बीट करून लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर गेला. 4 धावांसाठी आणि पहिल्या षटकाचा खेळ देखील संपलेला आहे. आणि धाव फलकावर धावा आपण पाहतोय त्या 7. कुंदन पाटील खेळतोय. 3 चेंडूंचा सामना केलेला आहे. 1 चौकाराचा समावेश आहे 5 धावांवर. देवानंद पाटील खेळतोय. 3 चेंडूंचा सामना केलेला आहे 2 धावांवर. दापोडे गौरव, दापोडे प्रीमियर लीग 2020 हा थरार आपण पाहतोय. अतिशय भव्य दिव्य अशी स्पर्धा, एक नामांकित स्पर्धा म्हणून गणली जाते भिवंडी तालुक्यातील. गोलंदाज माणिक दुसऱ्या षटकासाठी. आता मात्र दूरवर क्षेत्ररक्षण पांगवलेले आपल्याला बघायला मिळते. चेंडूला आडव्या बॅटने खेळलेले आहे.
फक्त एक धाव पूर्ण करते देवानंद. धावसंख्या धावपलकावर आहे 8. दरम्यान आगमन झालेलं आहे ओमसाई केबल नेटवर्क चे मालक नरेशजी पाटील, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सोबत कैलासजी पाटील आपले देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. ग्रामपंचायत सदस्य दापोडे सुहास अनंत पाटील आपले देखील सहर्ष स्वागत. दिनेशजी एकनाथ पाटील आपले देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अष्टपैलू खेळाडू आहेत. दिलीपजी पाटील आपले देखील सहर्ष स्वागत आहे. 40+ चे जबरदस्त क्रिकेटर आहेत ते. सर्प मित्र देखील आहेत ते. धावसंख्या धावपलकावर 9. आणि पाहतोय ते कुंदन पाटील हा बाद होतोय. धावबादच्या रूपाने खेळी संपुष्टात आलेली आहे. पहिली धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याच्या मावमध्ये धावचित बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संजय यांनी मात्र क्षेत्ररक्षणामध्ये कमालीचं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. आणि बॅटिंग मध्ये देखील बघूया, खूप अपेक्षा असतील टी.ए. पाटील अँड कंपनी या संघाला. चेंडू मात्र हुक केलेला आहे. चेंडू जाते लॉंग लेग सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळते. मला तर वाटतं क्षेत्ररक्षक तिथे चेतन होता आणि तोपर्यंत मिळतील त्या 3 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगला शॉट सिलेक्शन, गॅप मध्ये चेंडूला खेळला होता आणि 3 धावा या पूर्ण केलेल्या. 3 धावसंख्येने खातं खोलते. धावसंख्या धावपलकावर आहे 12. गोलंदाज माणिक, फिरकी गोलंदाज. 5 ते 6 पावलांचा रनअप. चेंडू बघूया, लॉफ्ट केलेला, लॉफ्टेड फटका हवेमध्ये. राजू पाटील झेल टिपते लॉंग ऑन सीमारेषर. 1 मोर विकेट डाऊन टी.ए. पाटील अँड कंपनी. देवानंद पाटील याची खेळी संपुष्टात आलेली आहे. दुसरा फलंदाज तंबूच्या आश्रयाला टी.ए. पाटील अँड कंपनी या संघाचा धावपलकावर धावा आहेत त्या 12. राजन येतोय नवीन फलंदाज. प्रति षटकाचा आपण जर विचार केला, आस्किंग रन रेट प्रति षटकामागे 11.60 च्या सरासरीने धावा या कुठून काढाव्या लागतील सामना जिंकण्यासाठी टी.ए. पाटील अँड कंपनी या संघाला. निश्चितच मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण दापोडे गौरव प्रितेश पाटील यांचे पिताश्री मैदानाच्या आतमध्ये राजन पाटील. तर मात्र अतिशय चांगला चेंडू होता. साप चकित होते. फलंदाज ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगली गोलंदाजी माणिक याची. निर्धाव चेंडू जातोय. पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग ट्रॅकवर. स्वीप केलेला आहे चेंडूला. चेतन जबरदस्त थ्रो बघायला मिळते आणि अजून एक फलंदाज बाद होते धावचितच्या रूपाने. संजय हा बाद होतोय. नाहक इथे विकेट बहाल केलेली आहे ती आनंद एंटरप्राइजेस संघाला. तिसरा फलंदाज तंबू मध्ये परततोय. खेळाडू कक्षामध्ये परतलेला आहे टी.ए. पाटील अँड कंपनी या संघाचा. सो वेलकम. महादेवी ट्रान्सपोर्ट संघाचे मालक धर्मेंद्रजी पाटील, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या धावपलकावर 13. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे
आणि तब्बल 58 धावांचं लक्ष्य. आता मात्र तब्बल 45 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 18. सामन्याला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा रिक्वायर्ड रन रेटचा आपण जर विचार केला तर 11 ते 12च्या घरामध्ये होते आणि आता मात्र आस्किंग रन रेट हे वाढलेले आहे. 15च्या सरासरीने इथून धावा पूर्ण कराव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी टी ए पाटील अँड कंपनी या संघाला. गणेश आता मात्र क्रमांक 5 वर खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. चेंडू मात्र पाहू शकता आपण परफ्यूम डिलिव्हरी अगदी नाका जवळून चेंडू गेला. स्लोवर बाउन्सर बघायला मिळते गोलंदाज चेतन याचा. निर्धाव चेंडूची समाप्ती. चेतन इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला बीट करून जाईल. चिराग होता तिथे क्षेत्ररक्षक. राजन याच्या बॅट मधून हा देखना चौकार बघायला मिळतोय आणि त्याचा जो सुपुत्र आहे तो देखील अशा फटके खेळण्यामध्ये वाकबगार आहे. वीर तानाजी दापोडे या संघाचा प्रितेश पाटील. नितेश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक पटकावलेले आहे ते राजन पाटील याने या चौकारासाठी. आणि राजन पाटील यांचे सुपुत्र आहेत प्रितेश पाटील याने षटकारासाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक लावले आहे आपल्या पप्पांसाठी. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या मात्र धावफलकावर कायम आहे ती 17. चिराग याने गचाल क्षेत्ररक्षण केलं आणि त्याचा फायदा मात्र 4 धावा मिळाल्या टी ए पाटील या संघाला. क्रिकेटमध्ये एक धाव खूप महत्वाची असते. पुढे येऊन स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. 1 धाव पूर्ण करते त्यावर राजन. फक्त एकच धावसंख्येवर समाधान आणि धावसंख्या पुढे सरकताना धावफलकावर 18. आता मात्र टक्कर बघायला मिळेल दोन्ही बंधूंमध्ये. गोलंदाज असेल तो चेतन आणि फलंदाजीसाठी पाहतोय गणेश. दोन्ही बंधू आहेत. 2 बंधूंमध्ये फाईट. बघूया दोन्ही बंधूंमध्ये हा एक जबरदस्त आता मात्र एक फाईट बघायला मिळेल. एका बाजूला गोलंदाज दुसऱ्या बाजूला फलंदाज गणेश. धावसंख्या धावफलकावर 18. 40 धावांची अजून आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 14 चेंडू शिल्लक आहेत. 14 चेंडू आणि 40 धावा. गणेश याच्याकडून खूप अपेक्षा असतील टी ए पाटील अँड कंपनी या संघाला. निश्चितच ब्रदर टू ब्रदर. चेंडू मात्र फुलटॉस आणि भिरकावून दिले. कुठेतरी लांब जाऊन पडते. लांब पल्ल्याचा षटकार गणेश याच्या बॅटमधून. लगातारच्या 3 चेंडूंवर 3 षटकार जर गणेश अजून 2 षटकार मारले तर चिंतामण पाटील यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक. बघा चेतन तुम्हाला देखील सुवर्ण संधी. आपण जर विकेटची हॅट्रिक पूर्ण केली तर आपणास 1 विकेट जरी घेतला तरी 3000 रुपयाचं पारितोषिक चिंतामण पाटील यांच्याकडून. चेंडू मात्र गुडघे टेकून खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा इशारा तो व्हाईट बॉल. लेग स्टिक डावी एसटी सोडून जाणारा चेंडू. अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या वाढते धावफलकावर 25.
मी अगोदरच सांगितलं होतं की गणेश याच्याकडून खूप अपेक्षा असतील संघाला. चेंडूला पुल केलेलं आहे, क्षेत्ररक्षक भावेश आहे, चपल क्षेत्ररक्षक पहिली धाव पूर्ण करते आणि फलंदाज धावचित बाद होते. तर राजन दुसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये धावचित बाद झालेले आहे. धावसंख्या धावपलकावर 26. 32 धावांची अजून आवश्यकता आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत म्हणजे 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. बारा चेंडू 32 धावा. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज सचिन. बघूया निलेश गोलंदाजीसाठी येतोय चौथ्या षटकासाठी. डावखुरा गोलंदाज निलेश. काल मात्र निलेश याने एक जबरदस्त षटकार पेश केला होता. गोल्डन षटकार म्हणून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. गोलंदाजीमध्ये कशा प्रकारचा खेळ साकारतोय ते बघायचंय. गणेश स्ट्राईक वर आहे जो खेळतोय वैयक्तिक 7 धावांवर. लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. फुलटॉस चेंडू अपॉलीवर घेऊन चेंडूला भिरकावून दिले. लॉंग ऑन सीमारेषेवर येते. चांगले क्षेत्ररक्षण माणिक द्वारा. क्विक थ्रो. फक्त मिळेल 1 धाव गणेश याला. धावसंख्या पुढे सरकताना धावपलकावर 27. 11 चेंडू 31 धावा. बॉल टू रन इक्वेशन मात्र 11 चेंडू शिल्लक आहेत. धावांची आवश्यकता आहे 31. निलेश आमच्यापासून दूर जाताना चेंडू आणि बॅटचा कुठल्याही प्रकारचा संपर्क झालेले नाही. अतिशय चांगला चेंडू होता. फलंदाजाला ओळखून निलेश याने चेंडू टाकला. निर्धाव चेंडूची समाप्ती. चेंडू शिल्लक आहे 10. धावांची आवश्यकता आहे 31. निलेश चेंडू मात्र इनसाइड आउटचा फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जबरदस्त क्षेत्ररक्षण. व्हॉट अ फिल्डिंग. काय क्षेत्ररक्षण केलेलं आहे. 40+ क्रिकेटर आहे खरं तर. माणिक पाटील याने आपल्या संघासाठी निश्चितच 4 धावा वाचवलेल्या आहेत. काय क्षेत्ररक्षण आहे. असं वाटत नाही की 40+ हा क्रिकेटर आहे माणिक पाटील. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना धावपलकावर 29. निलेश पुढे येऊन स्टेपआउट खेळलेला आहे. चेंडू येतो तो स्टेट फटका खेळला होता. क्रिकेट मधला सर्वात सुरक्षित फटका ज्याला म्हटलं जाते. त्यावर सचिन 2 धाव पूर्ण करते आणि अशा प्रकारे धावसंख्या धावपलकावर पाहतो आपण 31-31. 27 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 8. चेंडूला ड्राईव्ह केलेला स्मॅशिंग ड्राईव्ह. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. एक्स्ट्रा कव्हरला चेतन होता. चपल क्षेत्ररक्षक. मिळेल फक्त 1 धाव सचिन याला. चेंडू शिल्लक आहेत 7. धावांची आवश्यकता आहे 26. 7 चेंडू 26 धावा. आता मात्र हल्ला बोल फलंदाजी करावी लागेल. स्पर्धेमध्ये आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर टी.ए. पाटील अँड कंपनी या संघाला. 7 चेंडू 26 धावा. निलेश लेफ्ट आर्म राउंड द विकेट. पूल केलेला आहे. चेंडू हवेमध्ये. झेल मात्र सुटते. बघूया पंचांचा काय इशारा येते ते बघायचं आहे. आणि चेंडू एका टप्प्यानेशी सीमारेषेच्या बाहेर गेला होता. हा लकी चौकार मी तर म्हणेन गणेश याला मिळालेला आहे जीवनदान. आता मात्र शेवटचा अंतिम षटक आहे. धावांची आवश्यकता आहे 22. येणारे चेंडू असतील
ते म्हणजे 6 चेंडू 22 धावा. अजूनही मात्र चित्र स्पष्ट झालेले नाही. गोलंदाज कोण आहे बघूया. एकंदरीत जर विचार केला आपण सामन्याचा तर थोडंसं पारड जड वाटते. ते आनंद इंटरप्राइजेसच्या संघात आहे. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते. 6 चेंडू कंपल्सरी 22 धावांची आवश्यकता आहे टी ए पाटील अँड कंपनी या संघाला. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. रंगतदार सामने बघायला मिळतात. DPL दापोडी गौरव, दापोडी प्रीमियर लीग 2020 चा हा थरार. काहीतरी नाविन्य, नवी नवी संकल्पना प्रत्येक वर्षाप्रमाणे बघायला मिळते. एकंदरीत या स्पर्धेमध्ये 8 संघांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि जबरदस्त टॉप एन्काउंटर, चांगले सामने प्रेक्षकांना बघायला मिळत आहेत. टी ए पाटील अँड कंपनी, त्यानंतर ओम साई दाबा, सुखसंपदा, आनंद एंटरप्राइजेस, श्रुती एंटरप्राइजेस, महादेवी ट्रान्सपोर्ट, सुरेश शेठ प्रतिष्ठान, हॅरीप्रीत टायगर हे 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतात आणि चांगली कामगिरी 8 संघांची बघायला मिळते. हा मानाचा करंडक आहे तो दापोडे गावचा. दापोडे प्रीमियर लीग 6 चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज चेतन याला कंटिन्यू ठेवलेला आहे. अतिशय निर्णायक षटक आहे. खेळपट्टीवर सचिन आहे, नॉन स्ट्राईक गणेश आहे. खूप अपेक्षा असतील संघाचा संघनायक देवानंद पाटील आणि त्याच्या इतर सहकार्यांना. बघूया अतिशय आता मात्र इथून अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल ती टी ए पाटील अँड कंपनी या संघाला. गोलंदाज चेतन सज्ज होते बॉलिंग ट्रॅकवर. सामना करेल फलंदाज सचिन पाटील. चेंडू मात्र बघूया बॅटच्या वरच्या हिस्साला लागून म्हणजे टोला लागून जाते. लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. आउटफील्ड अतिशय फास्ट आहे. 4 धावांसाठी चौकार. पाहू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बॅटचा जो वरचा हिस्सा होता त्याला चेंडू लागून गेला. एसटी रक्षकाला देखील एसटी रक्षकाच्या डोक्यावरून गेला. लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. अतिशय साफसूत्र लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट. सूरज मात्रे, जल्पेश, आशिष भोईर, तेजेश भोईर, भूपेश कराले संपूर्ण टेक्निकल टीम. चेंडू मात्र बघूया जबरदस्त फटका हवेमध्ये. मात्र बघूया एक्झॅक्टली काय घडलंय तिथे. ते पंचांचा काय इशारा येतो ते बघायचं आहे. निश्चितच हा षटकार एन मौक्याच्या क्षणी हा षटकार मात्र निघालेला आहे तो सचिन याच्या बॅट मधून. पाहू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. पाहूया आपण जबरदस्त षटकार. कदाचित सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो षटकार. अजूनही चित्र मी मगाशीच सांगितलं होतं की एक्झॅक्टली कोण विजयाकडे अग्रेसर होते याचं चित्र स्पष्ट झालेलं नाही आणि तेच बघायला मिळते. म्हणूनच क्रिकेट हा ठासून ठासून अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे कारण कधीही काहीही घडू शकते. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते 4 आणि धावांची आवश्यकता आहे 12. 4 चेंडू आणि 12 धावा. चेतन आणि चेंडूने बॅटची कडा घेतलेली आहे. चेंडू जातो तो थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. लकी चौकार सचिन पाटील याच्या बॅट मधून. 3 चेंडू आणि 8 धावा. सामना होता कुठे आणि आला कुठे.
3 चेंडू 8 धावा. दोन्ही संघांचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त फाईट, टॉप एन्काउंटर दोन संघांमध्ये, नेट टू नेट फाईट, हम भी किसी से कम नाही. आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून ठेवलेल्या सामन्याने डोळ्यांचे पारणे फेडणारा सामना पाहतोय दोन बलाढ्य संघांमध्ये. टी ए पाटील अँड कंपनी वर्सेस आनंद एंटरप्राइजेस. पैसा वसूल सामना प्रेक्षकांना बघायला मिळते. 3 चेंडू कंपल्सरी 8 धावांची आवश्यकता आहे टी ए पाटील अँड कंपनी या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. स्पष्ट दबाव गोलंदाजावर, स्पष्ट दबाव फलंदाजांवर. चेतन, चेंडू मात्र अतिशय चांगला फटका, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. अजून एक खणखणी चौकार सचिन पाटील याच्या बॅटमधून. आणि हा 45वा चौकार आतापर्यंत या स्पर्धेमधला सचिन पाटील याच्या बॅटमधून निघालेला आहे. धावसंख्या आता मात्र जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहे 2 आणि धावांची आवश्यकता आहे कंपल्सरी 4 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेची नियमावली आहे, लक्षात घ्यायचं आपण. दिलो की धडकेने तेज करने वाला है मुकाबला. 2 चेंडू 4 धावा. जो जीता वही सिकंदर. चेतन, अजून एक धमाका, व्हॉट अ शॉट. चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर आणि षटकार मारून विजय साजरा करतोय सचिन पाटील ऑन फायर. आणि टी ए पाटील अँड कंपनी या संघाने पहिल्या विजयाची नोंद केली आहे. अभिनंदन, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन, हार्ड लक, हार्ड लक आनंद एंटरप्राइजेस. दोन्ही संघ शेक हँड करूनच मैदान सोडणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रमाणे आस्था आंदोलन मैत्रीपूर्ण ग्वाही देऊन मैदान सोडणार आहेत.